आपण फटाफट 5 सेमीफायनलिस्ट बघून घेऊया. आता इथे त्यांचे फोटो लागलेले आहेत, फक्त ते गॅलरी आणि एक मिक्स असल्यामुळे तुम्हाला कदाचित कळणार नाही. तर सेपरेट करून आपण एक 5 फायनलिस्टचे पटापट आपण फोटो बघूया. म्हणजे कुठला फोटो कोणाचा आहे हे कदाचित माहीत नव्हतं तेव्हा, जेव्हा ओपन जजिंग झालं तेव्हा. सो सब्जेक्ट इज ब्लॅक अँड व्हाईट. फर्स्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स टू विनीता नायर, शी इज फ्रॉम मुंबई. नेक्स्ट, गीता बडे फ्रॉम मुंबई. दिसतंय तुम्हाला? हां, अच्छा. रस्किन चावला फ्रॉम मुंबई. पल्लवी पिंगे फ्रॉम चंदीगड. अँड संजय पंडित फ्रॉम मुंबई. आता याच्यामध्ये ना फक्त गीता बडे आपले रेग्युलर आहेत, बाकी हे सगळे. हां, हिअर कम्स डॉक्टर विनय टोणगावकर. ऑल आर हॅपी फेसेस, आय सी दॅट. मिसेस गीता बडे अगेन. तिचे 4 असतील ट्रॅव्हलमध्ये. हां, गीता बडे. हां, त्याच्यानंतर दीप्ती दांडेकर. त्याच्यानंतर मिसेस जयश्री बेलवडी फ्रॉम ओमान. दीप्ती इज फ्रॉम डोंबिवली बदनोर डायरेक्ट ओमान. त्याच्यानंतर मिस्टर रस्किन चावला फ्रॉम मुंबई. नेक्स्ट सब्जेक्ट इज सेलिब्रेशन. Here comes Deepthi again, Deepthi Dandekar from Dombivli. Then Shalini Kasbe from Panvel. Then Mr. Dilip Kamale from Thane. I think tomorrow he will come. Then again Mrs. Deepa Vide from Oman. Then Sumit Sarfare from Thane. In this lot I have all APEC पार्टिसिपंट्स. आता मी ह्या आत्ता जे काही सगळं झालं त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळे पण दिसलं असेल की समोर आलेले लोक कोण आहेत हे इथे बसलेल्यांना व्यासपीठावर माहीत नसतं. आणि आता ज्या वेळेला हे लोक आपल्याबद्दल बोलतील किंवा स्वतःबद्दल सांगतील किंवा इंटरॅक्ट करतील, कारण ज्या लोकांनी पार्टिसिपेट केलेलं आहे त्यांना प्रत्येकाला प्रश्न पडतो की हे बक्षीस मला का नाही मिळालं, हे बक्षीस त्याला का नाही मिळालं. तर ह्याच्या मागे आपले 3 जज असतात फोटोग्राफीमध्ये. पेंटिंगमध्ये फक्त एकच जज असतो आणि तिकडे मला असं 2-3 लोकांचं नको असतं. तो आर्टिस्ट असतो, तो एक वेगळी लेवल आहे. आणि फोटोग्राफीमध्ये मात्र गंमत अशी असते की वेगवेगळ्या विषयात विचार करायचा. जसं विलास सर कमर्शियलमध्ये, अजित सर सिनेमॅटोग्राफीमध्ये, त्या ज्योती मॅडम त्यांचं अजून वेगळं काम. ते तुम्हाला त्या उद्या येतील तेव्हा कळेल. त्या काळामध्ये ह्यांना माहीत असेल की किती हेवी कॅमेरे होते आणि ते कॅमेरे खांद्यावर घेऊन, म्हणजे लेडीजना पुढे जाऊ द्यायचे नाही. मॅडम नका घेऊ, रोल नका करू. त्या बाईने जिद्दीने स्पोर्ट्समध्ये क्रिकेट मॅच कव्हर केलेली आहे. त्या उद्या तुम्हाला भेटायला मिळते. Was in 1986 with me, and after we finished the match, Smita Patil died. That is 13 December 86, and he asked me how you will shoot with one camera and how will you get the catch. And that is your luck, because I am passionate about cricket and photography, so I will definitely get all the catches. And I gave him 22 catches in close-ups. So he, till now, though I have not met him for many years, since 86, still he remembers now on the field, because there are now 40 cameras and many of my assistants are working with him. So just now also, if anybody misses the catch, he shouts, "Arey Ajit Naik ko bulao." That is his memory. नाही, त्याची तुम्हाला एक आठवण कदाचित मी बरोबर बोलतो की नाही,
अजित तुम्ही सांगू शकाल, पूर्वी क्रिकेटची मॅच आपण टी व्हीवर बघायचो, तर न्यूझीलंड किंवा तिकडे मॅचेस असले ना आपण काय मस्त दिसतं, पण मुंबई दूरदर्शनचा असेल ना तर मजा येत नव्हती. मग त्याच्यासाठी मी त्याच्याबद्दल जी विचारपूस केली ती खरी की खोटी तुम्ही सांगाल, की आपल्याकडे जे कॅमेरे आहेत, हिटाची कंपनीचे कॅमेरे होते DD चॅनलला, त्याचं आवर्स असतात, किती आवर्स नंतर कॅमेरा बदलला पाहिजे. आवर्स संपून गेले पण कॅमेरे बदलत नव्हते. हां, वॉल. हां, आणि ज्या वेळेला तिकडचे लोक आले ना त्यांनी बघितलं म्हणजे ह्या कॅमेऱ्याला मी हात पण लावणार नाही ज्याच्यावर आमचे लोक काम करत. सी दॅट इज इंडिया. हा पुढे विषय येणार आहे, मी तो वर्तमानपत्र खास ठेवलं आहे, कारण काल जे बँड्रा रिलायन्स अंबानीमध्ये वेव्ज, हां, तर मोदी साहेबांचं अप्रतिम व्याख्यान होतं आणि त्याच्यात त्यांनी जे सांगितले ना, ही दिशा म्हणजे हे प्रदर्शन आहे. करेक्ट. Technically so sound. Earlier we had low power transmitters all over India, and after digital came, those transmitters are out of work. He went once to that LPT, low power transmitter. ये काय के लिए रखा है, डिजिटल है, बंद कर दो, इधर के 10 लोगों को काम पे लगाओ. मीन दॅट वॉज हिज विजन दॅट टाइम. नाही, आणि त्याच्यामध्ये जे महत्त्वाचं आहे, जे मी वर्तमानपत्र काय आणलं, त्यांनी ते सांगितले AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, व्हेरी गुड. आय एम नॉट अपोजिट टू द टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी येणारच आहे, पण नृत्य, संगीत, कला, चित्रकला ह्या ज्या इथून जन्माला येतात त्या मरता कामा नये. Documentaries are commentaries. You can take out from AI, but there is no emotion. That is straight. If you want to give emotion in the voiceover, you can't give. That is the disadvantage. नाही, ते ठेवा तुमच्याकडे. नाही, आता हे ह्या वयाच्या मुली आहेत, ती तिकडे छोटी आहे, तर ह्यांना हे कदाचित मिसगाईड होतं की अरे माझा मुलगा सांगतो बाबा ते कशाला सगळी मेहनत करता, येत आहे ना सगळं आपोआप. नाही. आणि याचं सगळ्यात चांगलं उदाहरण तुम्हाला देतो, नीट विचार करून बघा. लहान मूल जेव्हा जन्म घेतं तेव्हा त्याला जात माहीत नसते, त्याला तो मुलगा आहे की मुलगी आहे हेही माहीत नसतं. मग तो सगळं कसं शिकतो? चालायला शिकतो, बोलायला शिकतो, माणसं ओळखायला शिकतो, रंग ओळखायला शिकतो. कुठली टेक्नॉलॉजी त्याच्याकडे असते? अरे माझ्या वडिलांचं आहे. माझे वडील 13व्या वर्षी गोव्याहून नाशिकला गेले दादासाहेब फाळक्यांकडे वयाच्या 13व्या वर्षी. ही वॉज बॉर्न इन 1899. वाय? बिकॉज हिज स्टेप मदर वॉज फोर्सिंग हिम टू ईट फिश अँड ही वॉज प्युअर व्हेजिटेरियन बाय बर्थ. So he ran away from the house at the age of 13, and destiny took him to Dadasaheb Phalke, and he learned photography, he produced many movies, and he bought a studio which is now Lata Mangeshkar Studio, which he sold because he was in a loss, and that's how he learned photography. And now Maharashtra government's cinematography award is named after him. Balasaheb Thackeray was his assistant. He used to write titles for the films that time, and he gave my father's name to Shivaji Park Road opposite my husband. That was his. आता कोणी मॅडम आले तर हे जे गोष्टी घडतात, जे आता कालचा जो कार्यक्रम तिकडे होता, तुम्ही होतात तिकडे, तर यातनं बाहेर पडण्यासाठी चित्रकला, संगीत, मला वाटतं पु ल देशपांडेंचं एक अतिशय चांगलं वाक्य आहे की आयुष्यभर नोकरी करा, पैसे कमवा, काय करा ते करा, पण एक अशी कला जपा की जी तुम्हाला जगायला शिकते. आणि हे इथल्या कलाकारांना समजत असेल की जगणं म्हणजे काय असतं. 2 वेळ जेवणं, झोपणं, सकाळी उठून निघून जाणं म्हणजे जगणं नसतं. मला हे खास कौतुक वाटतं डॉक्टरांचं
त्यांनी एवढ्या गेस्टना इकडे इन्व्हाइट केलं, हे इट इज रिक्वायर्ड. कारण हा मेसेज तुमच्याकडून अनेक लोकांपर्यंत गेला पाहिजे. कारण वर्षातनं 2दा आपला हा उपक्रम होतो, चित्रकला आणि फोटोग्राफी. पण तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल, ज्यांनी पूर्वी अटेंड केलं, हा जगातला एकमेव अशी आपली संस्था आहे की एकच विषय चित्रकला आणि फोटोग्राफीला देऊन एक्झिबिशन करतो. तुम्हाला ह्यांना कदाचित कल्पना असेल, यांनाही असेल की फोटोग्राफर आणि चित्रकार ह्यांच्यामध्ये एक असं द्वंद्व होतो. म्हणजे चित्रकार काय म्हणायचे, फोटोग्राफर काय तर कॅमेऱ्याने फोटो काढतो. पण त्या फोटो काढण्यामागे कॅमेरा इज नॉट इम्पॉर्टंट. जसं माझ्या क्लासमध्ये मी शिकवताना विचारतो, आपण बघतो कशाने, तर पटकन उत्तर काय येतं माहिती आहे, काय येतं, बघतो कशाने आपण, डोळ्याने नाही बघतो. आपण कुठलीच गोष्ट हाताने करत नाही, पायाने करत नाही, सगळं इकडे आहे, डोक्यात. तुम्हाला माहीत असेल कदाचित, आता डोळ्याच्या डॉक्टर आहेत, काही माझ्या डोळ्याचं ऑपरेशन त्यांनीच केलेलं आहे. कोन सेल्स आणि रॉड सेल्स हे आपल्या ब्रेनमध्ये असतात, जे आकार आणि रंग दाखवतात. आणि त्या बुद्धीला कसं विकसित करायचं. मला आता हे तर PSI मध्ये आहात ना, तुम्ही PSI मध्ये आहात ना, तर मला अशा अनेक संस्था आहेत. हे माझं फार जुनं दुःख आहे, या संस्था सगळ्या एक होत नाही. प्रत्येकाने आपापली वेगवेगळी चूल मांडलेली. आणि म्हणून ॲपॅकने जेव्हा ही सुरुवात केली तेव्हा असा विचार केला, अरे वा, मला वाटलं आज येतोयस की नाही. आणि हा नाही हुशार माणूस आहे, त्याला माहिती आहे सगळ्यांची ओळख करून झालेली असते. मग आपण शेवटी येऊ आणि मग दरवेळेला सांगतो, आता मला वाटतं संपलं असेल, मग नाही आता तुला सोडतो काय. हॅलो, नमस्कार, गुड इव्हनिंग, गुड आफ्टरनून. मी सुमित श्रीधर सरफरे, सिव्हिल इंजिनियर आहे. बिल्डिंग रिपेअर्समध्ये बिझनेस आहे माझा. अर्चना मॅडम आणि सर यांच्यामुळेच मी फोटोग्राफी करतो. आणि कधी एकदा ते सब्जेक्ट येत आहेत आणि त्याप्रमाणे मी कामाला लागतो, हेच मेन आहे. बाकी फोटो सगळ्यांचेच मस्त आहेत. थँक्यू व्हेरी मच. नाही, सुमितचं एक वैशिष्ट्य आहे, ते मला खास जे जुने फोटोग्राफर्स आहेत त्यांना सांगितलं, हा दरवेळेला दिलेल्या विषयावरती ना काम करायला घराच्या बाहेर पडतो. स्टॉकमधनं शोधत नाही की माझ्याकडे काय आहेत, मग त्याच्यातनं हा टाकू का, हा टाकू, तो बाहेर पडतो. मला वाटतं आम्ही एक विषय ठेवला होता जेव्हा कोविडची साथ होती तेव्हा, लॉकडाऊन डायरी असा विषय ठेवला होता. आणि हा माणूस, त्याच्याकडे ज्या CST स्टेशनची फोटोग्राफ आहेत ना सुमित, ते खूप हिस्टॉरिकल आहेत. कारण रस्त्याला एकही माणूस, आणि सुमितने ते फोटो काढलेले आहेत. म्हणजे सहसा CSTच्या बाहेरचा रस्ता रिकामा मिळणं इम्पॉसिबल. माणूस नाही, गाडी नाही, फेरीवाला नाही, काही नाही, पूर्ण रिकाम आहे. जाऊन तिकडे काढून आलं. नाही, ही पॅशन लागते. जसं आता आमच्या डिपेन आहे, त्याचं पण तिकडे कुठे ते पनवेलजवळ हाईड त्याच्यामध्ये बसून सगळ्यांना पक्ष्यांची फोटोग्राफी काढायची पॅशनेट आहे. तर ही पॅशन तुमच्यापुरती जशी आहे तशी ती अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, हा मेसेज तुम्ही तिथपर्यंत द्यावा. कारण मला आपल्याकडे म्हणूनच हे खूप मला आनंद होतो की नावाजलेले कोणीही फोटोग्राफर इकडे पार्टिसिपेट करत. तुम्हाला सांगितलं तर कदाचित आश्चर्य वाटेल, ते बायकांकडनं हरून घ्यायची इच्छा नसते. सॉरी, माझ्या बोलण्याचा उद्देश असा नव्हता, पण ते भागत नाही घे. कोण म्हणतं कॅश प्राईज नाही तुमच्याकडे. हे मला काय सांगायचं आहे की लोकांपर्यंत जायला हवं. लोक जेव्हा विचार
तुमच्याकडे कॅश प्राईज नाही. तर कॅश प्राईज म्हणजे काय असतं, ते लॉटरीच्या तिकिटासारखं असतं. तुमच्याकडनंच पैसे गोळा करायचे आणि तुमच्यातल्या 4 लोकांना द्यायचे, त्यातला आनंद नाही. आता ही ट्रॉफी मिळण्याचा जो आनंद असतो ना, तो वेगळा असतो असं मला वाटतं. ही आयुष्यातली माझी पहिली ट्रॉफी आहे. 60 वर्षात 60 years from 64 to 25. आणि म्हणून तुम्ही बघाल की आपली ट्रॉफी सुद्धा लाईटशी कनेक्टेड आहे. तुम्हाला मुलांना माहीत नसेल तर सांगतो, फोटोग्राफचा अर्थ काय माहिती आहे का? इट्स अ लाईट ग्राफ. कॅमेरा डजंट कॅप्चर द इमेजेस, कॅमेरा कॅप्चर्स ओनली द लाईट. सेम आपला डोळा कॅप्चर्स ओनली द लाईट. याला काही कळत नाही, याला फक्त म्हणून काळोख झाल्यानंतर झोप येते. आणि तो अंधार असेल तर झोप चांगली लागते. पण आपण रात्री 2 वाजेपर्यंत मोबाईल ऑन करून ठेवतो. नाही, हे आताच्या मुलांना हे खरं शाळांमधून शिकवलं पाहिजे की आपण आपल्याकडे जे श्लोक आहेत, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते. ह्या दीप काय आहे? हा दीप आहे. तर पण आपण त्याचा विचार त्या दृष्टिकोनातून करत नाही. नाहीतर किती सोप्या भाषेत सांगितलंय, कृष्णाय वासुदेव काय हरे परमात्मने प्रणतक्लेशन आशय गोविंदाय नमो. पण आपण आपल्या संस्कृतीचा आपण त्या दृष्टीने अभ्यास करत नाही, असं माझं मत आहे. म्हणजे अगदी साधे श्लोक आहेत. जेवायला बसताना वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हटले. मग किती साधा आणि सोपा अर्थ सांगितलाय. ते अलीकडे जे पिझ्झा आणि या सगळ्या गोष्टी आल्या, त्याच्यावर आमच्याकडे आपले चीफ गेस्ट स्पॉन्सर आहेत, त्यांच्या मिसेसनी खूप छान उदाहरण. त्यावेळेला मी माझ्या घरी पिझ्झा बनवते, पण भाकरीचा बनवते. भाकरीवरती टॉपिंग्स करते. त्यांच्या मुलांना भाकरीचाच पिझ्झा खायची सवय. पण आपण आपला मार्ग शोधत नाही. आणि हे जे विषय आहेत आपले, ते सुद्धा प्रत्येक वेळेला जर तुम्ही बघाल की कुठल्याही कॉन्टेस्टमध्ये अशा प्रकारचे सब्जेक्ट्स नसतात. जे मला आश्चर्य वाटलं, हा विषय मी का काढला तुम्हाला सांगतो. अरे चहाचं काय झालं. हां, तर सिलेब्रेशन मला खूप आश्चर्य वाटलं. सिलेब्रेशन हा इतका सुंदर सब्जेक्ट होता. आणि आपण डिक्लेअर कधी केलं सिलेब्रेशनमध्ये, मला वाटतं ऑगस्टमध्ये. हां, मग त्याच्यानंतर हे आलं काय, 31 डिसेंबर आला, 26 जानेवारी आली, होळी आली. पण सगळ्यात कमी एंट्री सिलेब्रेशनमध्ये. यू विल नॉट बिलीव्ह, फक्त 25 एंट्री आहेत. त्याच्यामध्ये काय बक्षीस देणं. पण घरातला वाढदिवस सुद्धा सेलिब्रेशन आहे. विचार का नाही करत. ही नुसती स्पर्धा नाहीये. ही नुसती स्पर्धा नाहीये. हा तुम्हाला जसा आता विषय आहेत पुढचे, तुम्हाला जेव्हा विषय डिक्लेअर होतील तेव्हा कळेल की आता येणाऱ्या दिवसामध्ये त्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. त्याच विषयावर तुम्हाला पूर्वीचं काम बघायला नको. आता पुढच्या काळामध्ये हे विषय जे आज आपण डिक्लेअर करणार आहोत, मी आता नाही सांगत, तर ते त्याच्यामध्ये येतात. पण जसं मी नेहमी सांगतो की माझ्याकडे पार्कर कंपनीचा पेन आहे म्हणून मी सुंदर लिहू शकतो का, कविता करू शकतो का? नाही करताय. खरं बघायला गेलं तर शब्दच आहेत नुसते. एखादा काव्य घ्या, एखादी कथा घ्या, कुठलीही गोष्ट घ्या, फक्त बाराखडी तीच आहे. फक्त गुलजारांना कळतं की कुठला शब्द कुठे ठेवायचा आणि मग त्यातून काव्य जन्माला येतं.